नमस्कार. आपण पाहत आहात जनजागृती लाईव्ह न्यूज. हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील सोनबा वानोळे यांनी जिल्हा परिषद आदिवासी उपाययोजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील कोणकोणत्या विभागामार्फत जिल्ह्यातील कोणकोणत्या गावाला किती निधी मिळाला व तो निधी त्यांच्या त्या विभागाने कोणत्या कामावर खर्च केला व गाववाईज लाभार्थी यादी व कोणत्या गावात काय काम केले त्यांची नावे एकात्मिक आदिवासी विकास विभाग किनवट यांना माहितीच्या अधिकारातून माहिती मागितली, परंतु त्या संबंधित विभागाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. आजपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नसल्याने त्यांनी शेवटी हदगाव येथील विश्रामगृहावर पत्रपरिषद घेऊन आपापल्या व्यथा पत्रपरिषदेच्या माध्यमातून मांडल्या. पाहूयात त्यांच्या व्यथा. नमस्कार, मी सोनबा वानोळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट, जिल्हा नांदेड, सन 2023-24 मध्ये प्राप्त झालेला निधी, या 61 कोटीच्या वर निधी प्राप्त झाला हो. सुद्धा याचा एवढा खर्च पण दाखवला शासनाने, सरकार आपल्या पिओनी, आणि खर्च दाखवून सुद्धा हे निधी कुठे व कसा खर्च झाला पण हे अद्याप दाखवण्यासाठी तयार नाही. मी वारंवार तक्रार करून पत्रव्यवहार करून सुद्धा ते मला कुठलीही माहिती देत नाहीत. मला याच्यामध्ये अशी मोठी शंका दिसून येते की कुठेतरी याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, म्हणून हे मला माहिती देत नाहीत, म्हणून उडवाउडीची उत्तरं देत आहेत. हे मला माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आणि आदिवासीचा निधी कुठे चाला आणि कसा चाला आणि हे कोण खातो हे एवढं समजलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने आणि गृहमंत्र्याने आणि आदिवासी मंत्र्यांनी एक चौकशी समिती नेमून या कार्यालयाची तात्काळ चौकशी करावी आणि चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.